हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता. संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मिरजेत प्रचंड उत्साहात साजरी. वाराणसीहून आलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे पूजन आणि भव्य शोभायात्रा. आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप मिरज विधानसभेतर्फे उपक्रम. संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त देशभरात राबवल्या जाणाऱ्या समरसता संकल्प अभियानाअंतर्गत संत रोहिदास महाराजांची जन्मभूमी वाराणसी येथून आलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे पूजन व भव्य शोभायात्रा मिरजेत मोठ्या जल्लोषात पार पडली. सांगली वेस येथील विठ्ठल मंदिर परिसर येथे वाराणसीवरून आलेल्या पवित्र मातीच्या कलशाचे विधिवत पूजन करण्यात आले. समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या संत रोहिदास महाराजांच्या विचारांचा जागर करत वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब दामणे, महिला व बालकल्याण सभापती बानू जमादार, बाळासाहेब होनमोरे, नगरसेवक गणेशदादा माळी, मोहन वाटवे, दयानंद खोत, नितेश कांबळे यांच्यासह चर्मकार समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या सर्व भाविकांना संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे वाटप करण्यात आले. दरवर्षी संत रोहिदास महाराजांची जयंती अशाच भक्तिभावनेने आणि मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. संत रोहिदास महाराजांनी दाखवलेला समता आणि मानवतेचा मार्ग सर्वांनी आपल्या आयुष्यात अंगीकारावा असा संदेश आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिला. चर्मकाचे लोक आम्ही आलो असं नाही, पण सगळ्या समाजाचे लोक इथं सगळे एकत्रित झालेले आहेत. हा सुरुवात केली आपण आता एक जयंती साजरी करायची आणि ही जयंती कायम स्वरूपी चालू राहील. सद्गुरूंची आठवण, सद्गुरूंचं प्रेम, सद्गुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळतील. त्या पद्धतीनं हे कार्यक्रम वर्षानुवर्षी व्हावेत आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी पुढ्या ताकदीनं, आत्मविश्वासानं सद्गुरूंचं दर्शन घ्यावं, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. ही रॅली आता निघेल. रॅलीनंतर सगळे मंदिरात येतील. मंदिरात कलश जो वाराणसीवरून एक सगळ्या देशभर हा कार्यक्रम चालू झाला, त्यामध्ये महाराष्ट्र पण चालू झाला. वाराणसीला जिथं सद्गुरूंचा जन्म झाला तिथून त्या कलशामध्ये तिथली माती आलेली आहे आणि त्या मातीचं पूजन होत आहे. आणि हे कलश प्रत्येक तालुक्यात जाणार आहे, प्रत्येक राज्यात गेले, प्रत्येक जिल्ह्यात गेले, प्रत्येक तालुक्यात जाणार आहे. त्या माध्यमातून ह्याचं पूजन हे होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण रॅली झाल्यानंतर कलश हा आपल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण ठेवला जाईल आणि त्या विठ्ठल मंदिराच्या कलशाचं सगळ्यांनी पूजन करायचं, दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही सगळ्या नियोजकांनी एक सद्गुरूंची एक फोटोकॉपी, जे दर्शन घ्यायला येतील लाईनमध्ये शिस्तीमध्ये, त्यांना एक फोटोकॉपी, अशा फोटोकॉपी आपण सगळ्यांना आणलेल्या आहेत. ते फोटोकॉपी आपण घ्यायच्या आहेत, चांगली फ्रेम करायची आहे आणि फ्रेम करून आपल्या घरामध्ये त्याचं पूजन कायमस्वरूपी आपण ठेवायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून त्या कॉप्या वाटल्या जातील. नंतर आपला प्रसाद होईल आणि प्रसाद नंतर दीपज्वलन होईल. दीपज्वलन आपण करतोय, दीपज्वलन झाल्यानंतर मग प्रसाद होईल. हा प्रसाद नंतर हा कार्यक्रम संपेल. संत शिरोमणी रोहिदास महाराज की जय. स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.